नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आहे आपला स्टँडर्ड 10 चा सायन्स 2 चा पार्ट 2 चा राहिलेला आपला पार्ट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सेल डिव्हिजन हा पार्ट आपला पेंडिंग होता. फर्स्ट पार्ट मध्ये आपण लाईफ प्रोसेसच्या कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड यांच्या प्रोसेस कव्हर अप केल्या होत्या. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ग्लायकोलिसिसची सायकल काय असते, टीसी सायकल काय असते, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन काय असते. सोबतच आपण महत्वाची म्हणजे एटीपी ची प्रोसेस पाहिली, एरोबिक अनएरोबिकचे टेबल डिस्कस केले आपण. त्यानंतर लिपिडचं महत्व काय, प्रोटीनचं महत्व काय, व्हॉट इज द रोल ऑफ विटॅमिन. ओके, त्यानंतर वॉटर, फायबर आर इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स हे आपण डिस्कस केलं होतं. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या लाईफ प्रोसेस मधला जो राहिलेला सब टॉपिक आहे तो म्हणजे सेल डिव्हिजनचा टॉपिक आहे. सेल डिव्हिजन म्हणजे काय तर मराठीमध्ये पेशी विभाजन म्हणतो. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्राण्याची वाढ जर व्हायची असेल तर त्याच्या शरीरामध्ये पेशी विभाजन होणं खूप गरजेचं आहे. पेशी विभाजन हे दोन प्रकारे असतं. आपल्याला अशक्तपणा आला तरी सेल डिव्हिजन होते. तुम्हाला विकनेसपणा झाला, तुम्हाला एखादी जखम झाली तर ती भरून येते. याचा अर्थ काय होतो तर आपल्या बॉडीने सेल डिव्हिजनची प्रोसेस परफॉर्म केलेली आहे. सोबतच एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला जन्म देणार असेल तरीही त्यावेळी सेल डिव्हिजनची प्रोसेस घडते. पण या सेल डिव्हिजनचे दोन इम्पॉर्टंट टाइप आहेत. कोणते टाइप आहेत, याचे दोन टाइप आहेत, मायटोसिस अँड मिओसिस. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. द सेल डिव्हिजन इज क्लासिफाइड इनटू टू टाइप. फर्स्ट टाइप इज मायटोसिस अँड सेकंड टाइप इज अ मिओसिस. मायटोसिसला मराठीवाल्यांनी सूत्री विभाजन असं म्हणायचं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि मिओसिसला मराठीवाल्यांनी अर्धगुणसूत्री असं म्हणायचं आहे. ओके, जे विद्यार्थी मराठीत व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी मी लिहितोय. बाकी सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी मायटोसिस आणि मिओसिस हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. आपण कंपॅरिझन करत करत अगदी थोडक्यामध्ये समजू की या प्रोसेस काय. हा जो कन्सेप्ट असेल तो स्टँडर्ड 10 च्या मुलांसाठी सफिशियंट कन्सेप्ट असेल, या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. मायटोसिस जे आहे ते आपल्या बॉडीमधल्या सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल मध्ये घडते. मायटोसिस कुठे घडते, पहिली गोष्ट म्हणजे सोमॅटिक सेल मध्ये घडते, लक्षात घ्या. दुसरी कुठे घडते, दुसरी गोष्ट म्हणजे ती स्टेम सेल मध्ये घडते. सोमॅटिक सेल म्हणजे कसली पेशी, एक तर कायिक पेशी. स्टेम सेल म्हणजे कसली पेशी तर मूळ पेशी. आपल्या शरीरातल्या अत्यंत महत्वाच्या सेल्स मध्ये ही मायटोसिसची प्रोसेस घडून येते. मिओसिसची प्रोसेस आपल्या शरीरात कुठे घडते तर मिओसिसची प्रोसेस घडते जर्म सेल मध्ये. कुठल्या सेल मध्ये घडते, जर्म सेल, ज्याला आपण मराठीमध्ये जनन पेशी असं आपण म्हणतो. बर, मायटोसिस आपली बॉडी कधी करते, लक्षात घ्या. मायटोसिस आपली बॉडी करते वाउंड हिलिंगच्या टायमिंगला. ज्यावेळी आपल्याला विकनेस पण आलेला असतो त्यावेळी मायटोसिसची प्रोसेस आपल्या शरीरामध्ये घडते. कोणत्या वेळी घडते, वाउंड हिलिंगच्या वेळी घडते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर विकनेसपणा आल्यानंतर तो विकनेसपणा क्लिअर करताना पण मायटोसिसची प्रोसेस घडते. मिओसिस कधी घडते बाळांनो तर मिओसिस घडते रिप्रोडक्शनच्या वेळी. एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला जन्म देणार असेल तर मिओसिसची प्रोसेस घडून येते. मायटोसिस मध्ये काय होणार आहे किंवा मिओसिस मध्ये काय होणार आहे तर एका सेलचं रूपांतर दोन सेल मध्ये होणार आहे. सेल डिव्हिजन ज्याला आपण पेशी विभाजन म्हणतो. आपल्या शरीरामध्ये दररोज लाखो पेशी तयार होत असतात आणि लाखो पेशी मरतही असतात. ही आपल्या बॉडीमध्ये जोपर्यंत आपण लिव्हिंग आहे, जिवंत आहे, तोपर्यंत चालणाऱ्या या प्रोसेस आहेत. मायटोसिसची प्रोसेस म्हणजे एखादी सेल जर ती डिवाइड व्हायची असेल त्याचे दोन टाइप आहेत बघा. मायटोसिस क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. कोणते दोन टाइप, सगळ्यात पहिल्यांदा येतं न्यूक्लिअर डिव्हिजन. काय येतं, न्यूक्लिअर डिव्हिजन. ओके, आणि दुसरं येतं सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. काय येणार आहे, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ओके, मराठीवाल्यांनी लक्षात ठेवायचंय. आधी केंद्रक विभाजन येणार आहे. कोण येणार आहे, केंद्रक विभाजन. नंतर कोण विभागला जाणार आहे, पेशी द्रव्य विभाजन. अशा प्रकारे डिव्हिजन होणार आहे. बाळांनो लक्ष द्या. बघा, हे मराठीवाले तुमच्यासाठी मी तर समजून सांगतोय, सेमीवाले आणि इंग्लिश मीडियम वाले. न्यूक्लियर डिव्हिजन आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आर टू इम्पॉर्टंट आहे. या सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनला अजून एक वर्ड आहे सायटोकिनेसिस, आणि न्यूक्लियर डिव्हिजनला अजून एक वर्ड आहे कॅरिओकिनेसिस. सो दिस टू टाइप्स मध्ये यांचं डिव्हिजन होणार आहे, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आणि न्यूक्लियर डिव्हिजन. जस्ट बोर्डवरती जागा आहे काही, जस्ट बघू दे मला. हो, या बाजूला आहे. सो न्यूक्लियर डिव्हिजन मध्ये
कोणतीही सेल डिवाइड होताना 4 टाइप मध्ये ती डिवाइड होते. कोणते 4 टाइप आहेत? सो न्यूक्लियर डिव्हिजन इज क्लासिफाइड इंटू 4 टाइप. केंद्र विभागाच्या 4 पेशी अवस्था आहेत. प्रोफेज आहे, लक्षात घ्या. मेटाफेज आहे, नंतर एनाफेज येते आणि नंतर टेलोफेज येते. बघा, हे 4 नावं लक्षात ठेवा. कोणती एखादी सेल घ्या. फॉर एक्झाम्पल मी ते एक सेल ड्रॉ करतोय, त्याच्या आतमध्ये हा आहे तो तुमचा न्यूक्लियस आहे. लक्षात घ्या, हे सराउंडिंगच्या पोर्शन मध्ये तुमचा सायटोप्लाझ्मा असतो. कोणत्याही सेल मध्ये घेतलं तर ही सराउंडिंगची सेल वाला असं समजा. न्यूक्लियस, न्यूक्लियस म्हणजे तुमचा केंद्र ज्यांच्यामध्ये क्रोमोझोम असणार आहेत, त्यांच्या पेअर्स फॉर्म होणार आहेत. आणि सायटोप्लाझ्मा ज्याच्यामध्ये व्हेरियस अदर टाइपचे कॉम्पोनंट प्रेझेंट असणारे, एज लाईक मायटोकॉन्ड्रिया असणारे, गोल्गी बॉडी असणारे, सायटोप्लाझ्मा वगैरे अशा प्रकारचे कन्सेप्ट असणार आहेत. सो ही जी पहिली अवस्था आहे ही आहे प्रोफेज, ज्याला मराठी वहिनी म्हणायचं पूर्व अवस्था. मग सिम्पली इथं जरा आपल्याला स्पेस आहे आणि इथे मी समजून सांगतो. यानंतर शेजारी तुम्हाला लगेचच इमेज पण तयार झालेली दिसणारच आहेत. ऍक्च्युअल इमेज पण देतो आणि प्रोसेस पण समजून सांगतो. बघा, कोणतीही सेल विभागायची असेल तर ती 2 टप्प्यात विभागली जाते. आधी तो केंद्रक विभागला जाणार आहे आणि नंतर कडचं पेशीद्रव्य विभागलं जाणार आहे. सो न्यूक्लियर डिवाइड करण्याची जी पहिली प्रोसेस त्याच्यामध्ये असं समजा की एक सेल आहे. ही सेलच्या आतमध्ये असणारा एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये असे लहान लहान असे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. ओके, सो हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम पहिली जी पेज आहे, कोणती पेज आहे मला पहिली आपली? पहिली पेज आहे प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय होतं? ऑल क्रोमोझोम्स आहेत ना, ते सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक क्रोमोझोमची एक जोडी बांधण्याचा प्रयत्न होतो. मग कशी होते जोडी? हे बघा, एक सेल आहे, एक न्यूक्लियस आहे, त्यांची एक पेअर फॉर्म होते. पेअर फॉर्म होते, सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म होते. ही प्रोसेस घडते प्रोफेज मध्ये. एकदा का सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म झाली की नंतर न्यूक्लिअरचा जो मेम्ब्रेन आहे, हा जो लेअर आहे, हा लेअर नाहीसा व्हायला बघतो. ही प्रोफेजची सुरुवात आहे. एकदा प्रोफेज मध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स किंवा 2 क्रोमोझोम एकत्र आले की नंतरची प्रोसेस सुरू होते. ती सुरू होते मेटाफेज मध्ये. मेटाफेज मध्ये काय होतं बघा, आतमध्ये आलेले क्रोमोझोम एकमेकांना पॅरलली अलाइन व्हायला बघतात आणि त्यासोबतच हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस संपूर्णपणे असा नाहीसा व्हायला बघतो, पूर्णपणे असा कॅन्सल व्हायला बघतो. आणि आतमधली जी पेर आहे ही मात्र त्यांची लोकेशन बदलायला सुरुवात करते. मेटाफेज मध्ये सगळे क्रोमोझोम एकमेकांना पॅरलल यायला बघतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर होतो. आफ्टर दॅट आपली सुरू होते एनाफेज. एनाफेज पूर्व अवस्था, मध्य अवस्था, अंत्य अवस्था, पश्च अवस्था असे मराठीमध्ये नाव आहेत. प्रोफेज, मेटाफेज, आता एनाफेज. या एनाफेज मध्ये काय होतं? हा जो तुमचा सेल आहे, या सेल मध्ये असणारे हे जे क्रोमोझोमचे पेअर्स आहेत, ह्या पेअर्सला थोडस एकमेकांना ब्रेक करून ऑपोजिट पोलला जायला बघतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली कॅन्सल झालाय बाळांनो, आणि आता इथले जे क्रोमोझोम्स आहेत एकमेकांच्या ऑपोजिट जायला प्रयत्न करतायत. एकमेकांच्या ऑपोजिट पण ते गेले की मग काय होतं? इट लुक लाईक अ बंच ऑफ बनाना सारखे एकदम प्रेशराईज करायला बघतात, ऑपोजिट पोलला जायला बघतात. आणि एकदा का ऑपोजिट पोलला गेले की मग मात्र टेलोपेजची शेवटची स्टेप येते. प्रत्येक न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा स्वतःला सेपरेट आलेले क्रोमोझोम घेऊन त्यांच्याभोवती एखादा लेअर फॉर्म करायला लागतो. इकडे आलेल्या क्रोमोझोम घेऊन त्यांच्याभोवती एखादा लेअर फॉर्म करायला लागतो. आणि फायनली काय होतं बाळांनो? तर फायनली होतं एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस क्रोमोझोम सहित तयार होतात. लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रोफेज होती, याच्यामध्ये मेटाफेज होती, इथं एनाफेज डिस्कस केली आणि लास्टला आपण टेलोफेज डिस्कस केली. सेल डिव्हिजन मध्ये मेन टार्गेट होतं आपलं न्यूक्लिअर डिव्हिजन. एका केंद्रकाचे 2 केंद्रकात रूपांतर केलं, तिथेच होती आपली न्यूक्लिअर डिव्हिजनची स्टेप्स. एकदा का मायटोसिस मध्ये न्यूक्लिअर डिवाइड झाला की मग सुरुवात होते सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. इथं काय होणार आहे बघा बाळांनो, एक जी सेल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 न्यूक्लियस तर तयार झालेत. या न्यूक्लियस मध्ये काही क्रोमोझोम या बाजूला आलेत, या न्यूक्लियस मध्ये काही क्रोमोझोम या बाजूला आलेत. प्रॉब्लेम राहिला आता पेशी द्रव्य विभागला पाहिजे. सायटोप्लाझ्मा इट हॅव टू डिवाइड इंटू 2 कॉम्पोनंट. मग इथं काय होणार आहे? तर इथं हा जो सायटोप्लाझ्मा आहे यांच्यावरती एखादा असा नॉच फॉर्म होणार आहे. असा नॉच फॉर्म झाला की म्हणजे आपण काय म्हणूया त्याला एक प्रेशर तयार होतोय. हा पोर्शन ऑफ सायटोप्लाझ्मा इकडे यायचा प्रयत्न करतोय
आणि हा पोर्शन ऑफ सायटोप्लाझ्मा तिकडे जायचा प्रयत्न करतोय. आणि मग काय होतं की त्यांच्यावरती पूर्णपणे प्रेशर येतो, ताण पडतो, आणि एकदा का ताण पडला की लक्षात घ्या सायटोप्लाझ्मा कम्प्लिटली डिवाइड होतो आणि एका सेलचं रूपांतर 2 सेलमध्ये होतं. ही प्रोसेस घडते मायटोसिस मध्ये. आपण कुठला टाईप बघितला बाळांनो? मायटोसिस. तुम्हाला किती मार्काला येऊ शकतो? 3 मार्क्सला येऊ शकतो. कधी कधी 5 मार्क्सलाही क्वेश्चन हा विचारला जाईल. तर मायटोसिस मध्ये तुम्हाला 2 स्टेप लक्षात ठेवायचं. एक न्यूक्लिअर डिव्हिजन, 2 सायटोप्लाझमिक डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजन classified into 4 types: prophase, metaphase, anaphase, telophase. Then after that cytoplasmic division. जशी मायटोसिस केली आहे तशीच मिओसिसची प्रोसेस असणार आहे, बट याच्या फंक्शन मध्ये आणि त्यांच्या फंक्शन मध्ये फरक आहे. हे कधी घडते? जेव्हा तुम्ही अशक्तपणा आहे, तुम्ही आजारी आहात, त्यावेळी मायटोसिसची प्रोसेस घडते. मिओसिस कधी घडते? ज्यावेळी एखादा एनिमल दुसऱ्या एनिमलला जन्म देणार असेल, लक्षात घ्या, म्हणजेच रिप्रोडक्शनची प्रोसेस घडणार असेल, म्हणजेच प्रजननाची प्रोसेस घडणार असेल, तर काय घडतं? तर घडतं मिओसिस. मिओसिस किती टाइप मध्ये घडतं? मिओसिस घडतं 2 टाइप्स मध्ये. काय ते 2 टाइप? पहिला आहे मिओसिस 1, दुसरा आहे मिओसिस 2. मग तुम्हाला असेल तर काय घडतं? पहिली महत्वाची गोष्ट, जर इथं एक सेल आली, लक्षात घ्या बाळांनो, तर त्याच्यात 2 सेल फॉर्म होणार आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतील त्याच्यामध्ये 2 सेल फॉर्म होणार आहेत. म्हणजे एन सेलचं कन्व्हर्जन 2n सेल मध्ये होणार आहे. आणि मिओसिस 2 मध्ये जर 2n सेल आल्या, 2 सेल आल्या, तर त्यांचं रूपांतर मात्र 4n सेल मध्ये होणार आहे. म्हणजे 2 सेलचं कन्व्हर्जन 4 सेल मध्ये करणार. इथंही मायटोसिस सारखं मिओसिस मध्ये स्टेप्स येतात. किती स्टेप्स येतात? तर 4 स्टेप्स इथे येतात. प्रोफेज येते, मेटाफेज येते, एनाफेज येते आणि टेलोफेज येते. बघा, प्रोफेज मध्ये मात्र न्यूक्लिअर डिवाइड करण्याची जी पहिली स्टेप आहे, ज्याच्यामध्ये आपण क्रोमोझोमची पेअर होणे, एकमेकांना अलाइन होणे, या प्रोफेज मध्ये 1 to 5 स्टेज या मिओसिस 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांना पॅरल असतात. तुम्हाला डायग्राम पण मी बोर्डवरती देणारच आहे, तुम्ही डायग्राम बघू शकता. मग ते क्रोमोझोम एकमेकांना पॅरल येतात, अलाइन होतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर होतो. मग नंतर मेटाफेज सुरू होते. मेटाफेज मध्ये नॉच तयार होण्याचा प्रयत्न होतो, दोन्हीकडे सायटोप्लाझ्मा डिवाइड होण्याचा प्रयत्न होतो. मग एनाफेज येते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हाफ एका बाजूला जातात, हाफ एका बाजूला येतात. आणि टेलोफेज मध्ये एका सेलचं कन्व्हर्जन हे 2 सेल मध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि सेम मॅनर मध्ये मिओसिस 2 मध्ये पण घडतं, जिथं 2n सेलचं रूपांतर हे 4n सेल मध्ये होतं. तुम्हाला कधी कधी हा क्वेश्चन कंपॅरिझन साठी येतो. तर कंपॅरिझन आलं तर दोघांचं कंपॅरिझन लक्षात ठेवायचं, दोघांच्या सेल लक्षात ठेवायचं, दोघांचं प्रॉपर फंक्शन काय, कुठल्या वेळी कोणतं सेल डिव्हिजन होतं, याच्याबद्दल तुम्ही डिस्कस करायचं. हा जो सगळा ओव्हरव्ह्यू सांगतोय, हा 10च्या मुलांना मायटोसिस मिओसिसचा कन्सेप्ट अंडरस्टँड होण्यासाठी सांगतोय. लवकरच मी कन्सेप्ट अंडरस्टँड होण्याच्या व्हिडिओ झाल्यानंतर लवकरच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल पण डिस्कशन करेल. सध्या तुम्ही कन्सेप्ट समजून घ्यावा, हा माझा उद्देश आहे. आपण याच्यावरती लेंथीही खूप डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, पण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ओव्हरव्ह्यू घेण्याची, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी आपला हा प्रयत्न आहे. तर मायटोसिस मिओसिस मध्ये जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते तुम्हाला मी बोर्डवरती दाखवलेले आहेत. सोबतच मी डायग्रामचे प्रेझेंटेशन तुम्हाला दिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन 10वीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपला सायन्स विथ डीकेसी सर चॅनल. थँक्यू.